महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर काय चाललंय सगळ्यांचं? आणि आता जस्ट माझं काम झालं. आज कामात खूप चिडचिड झाली माझी, आणि अन्वी त्याच्यात अजून सतवत होती. घरात एवढा राडा, त्याच्यात अजून गरमी इतकी, ती काम करूच देईना. नुसतं घामाघूम, भांडे घासताना, कपडे धुताना, कपडे तर बादली भरून. बापरे, लेकराला घेऊन काम करायचं म्हणजे एकदम हे होतं. काय सांगू मी, काय झालं आज माझ्यासोबत, इतकं मला टेन्शन आलं होतं ना आज. आणि अन्वी इतकी मला सतवली आज तर विचारू नका. अन्वीने मला किती सतवलंय काम करताना. मम्मी मला असं झालं, मम्मी मला ते झालं, मम्मी मला चॉकी दे, मम्मी मला हे दे, मम्मी मला ते दे. बापरे, मी कंटाळून गेले आज. मला इतका चीड यायला लागली मला इतकी काम करताना. मी काय सांगू, त्याच्यात ती घामाघूम, त्याच्यात ते फरशी सगळं पाणी पाणी घरात. मला लय चिडचिड झाली आज काम करताना. आणि होतं असं कधी कधी, घरात जर कोण समजायला नसलं किंवा कोणी मदतीला नसलं आणि सगळं आपल्यावर लोड आला ना, तर मग कधी कधी त्रास खूप होतो. खूप म्हणजे खूप होतो. कोणाला वाटतं ना लेकरू सांभाळणं लई इझी आहे, तर इझी नाही आहे. लई बेकार अवस्था होती काम करताना. मध्ये मध्ये डिस्टर्बन्स, त्याच्यानंतर थोडं बसलं की मग अंगाला येऊन चिटकणं, पण त्याच्यानंतर परत काम न करू देणं. स्वतःसाठी वेळ आता थोडा पण नाही. मग कधी कधी तर होते चिडचिड. हा बाबा, तुम्ही म्हणसाल तुझं लेकरू आहे, तू केलं आहेस, मग तुला कसली चिडचिड होती. एवढ्याशा लेकराला, एक लेकराला सांभाळायची पण असं असतं, एक लेकराला सांभाळायची पण चिडचिड होती. पण ज्याच्यावर होती ना, तेव्हाच कळतं त्याला, त्या व्यक्तीला. आणि कसं असतं, आईबापाशिवाय दुसरं कोण घेत पण नाही. बाप तर काय, बापाला तर विचारूच नका आमच्या, कारण ते शिकून सोडलेला माणूस आहे तो. तर दुसऱ्यांच्या डोक्याने चालणारा माणूस आहे तो. काय असं आहे. मग त्याच्यामुळे मी त्याच्याकडनं तर अपेक्षाच करत नाही. कसे आता मी अशी गोष्ट बोलले असते ना, पण ते तिकडून ये ना बाळा, तिकडून ये ना, आहे ना एवढी मोठी जागा, तिकडून ये जा. मग नाही तर बस रडत. लई म्हणजे लई सतवतात, लई बेकार अवस्था करून टाकली या पोरीने माझे. बाळा इकडून ये ग, ये इकडून. हा ये इकडून, इकडं बस, ये इकडं बस, ये. हा ये इकडून. असं डोक्याला ताप आहे, मी काय सांगू. मला असं बसायला वेळ भेटेना, असं ही पोरगी मला सतवायला लागली. काय आहे, काय पाहिजे? दर हाय कर कर. असं तू आराम भेटला ना तुला, आहे का नाही? सतवल्याशिवाय आज म्हणजे छान वाटलं असेल तुला. आज लय मारलंय मी, आज 2-3 फटक्या चांगलेच मारले तिला. लय सतवत होती. भांडे घासताना हे दे ते दे, कशा पण गोष्टीला 2-2 मिनिटाला रडायचं. लय आज अन्वीने माझं डोकं खाल्लं. लय म्हणजे लय बेकार डोकं खाल्लंय अन्वीने माझं. त्याच्यामुळं खाल्ला मार अन्वीने आज, है ना अनु? अजून हो म्हणती. आणि मार खाल्ला आणि झोपली अशी. लोकांना 2 मिनिटं घे म्हणला ना, तर कसं कसं होतंय, नाही बाई तुझी लेक आमच्याकडं राहत नाही, जा घेऊन, असं तसं काय काय बोलतात. आणि जेव्हा दुसऱ्यांमध्ये आमच्यावर बोलण्याची वेळ ना, तेव्हा असं बोलतील ना की काय विचारायला नको. असलं भारी भारी बोलतील. बापरे, तुझं एक लेकरू तुला सांभाळलं जात नाही, तुझं असं होत नाही, तुला ते होत नाही. आणि जेव्हा तुमच्यावर येते ना, घ्या बाबा 2 मिनिटं, जरा घ्या, असं करा. मला नाही होत रे बाबा, तुझं लेकरू शांत नाही बसत, लय आगावे, लय अवचिंदे, असं बोललं जातं. मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि ते कोण बोललंय, ते व्हिडिओ बघणारे माहितीच असेल त्यांना. लय अवघड आहे यार. तुम्हाला सगळं सोपं वाटतं, पण ज्याच्यावर होती ना त्यालाच माहिती असतं कसं आहे आणि काय आहे. हाय का नाही गाणं? हाय का नाही? हा का नाही सांग. अनु मस्त असली आता. अनुचं काय बोलायचं मूड नाहीये. चला, आज अन्वी पुराण आमचं लई झालं, आहे का नाही गाणं? बघा, हे पसारा तर असा काढलेला असतो ना आमच्या घरात, म्हणजे आवरलं तरी पसारा चालूच. 2-2 मिनिटाला पसारा चालूच. मी तिकडचा आवरते तोपर्यंत हिने इकडचा
पूर्ण हे करणारच, पूर्ण खाली लोळून ठेवणार मी, ठेवणार परत हिनं परत पूर्ण काढणार मी, ठेवणार पूर्ण काढणार. चिडचिड होतेच ना माणसाला. इतकं या पोरीने मला सतून ठेवलेलं आहे. या पोरीने अंडा आज रामनवमी नाही खायचं, आज जय जय करायला जायचंय. चला तर संध्याकाळी आमच्या इथं लय आवाज हा खाऊ संध्याकाळी. मग इथं पूजा वगैरे डीजे वगैरे लावलेलं आहे आज रामनवमी निमित्त. सो बघू मी टाकलेलंच उद्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत